2029 लोकसभा निवडणूक ही महिला आरक्षणासह असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा राज्यसभा नेत्यांना तसं पत्र दिलेलं आहे। आरक्षण सुधारणा विधेयक मंजुरीसाठी सर्वांनी पुढे यावं। पंतप्रधान मोदी यांनी राजकीय पक्षांना हे आवाहन केलंय। विशेष अधिवेशनामध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं जाणार आहे आणि 16 ते 18 एप्रिलमध्ये संसदेचं हे विशेष अधिवेशन जाहीर करण्यात आलेलं आहे। तर महिला आरक्षण अधिनियम लागू करण्याची ही वेळ आली असून 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महिला आरक्षणासह घेतल्या जाणं हे गरजेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। महिला आरक्षण कायद्यातील सुधारणा मंजूर करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीनं आणि एका सुरात पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलंय। या संदर्भात पंतप्रधानांनी लोकसभा आणि राज्यसभेतल्या गटनेत्यांना संसदेच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनापूर्वी पत्र लिहिलेलं आहे। कोणत्याही समाजाची प्रगती ही तेव्हाच होते जेव्हा महिलांना प्रगती करण्याची, निर्णय घेण्याची आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे नेतृत्व करण्याची संधी मिळते, असं त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। नारी शक्ती वंदन या विधेयकामुळे लोकसभेच्या जागा वाढून आता 816 इतके होणार आहेत आणि त्यामधल्या 273 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत।